तर मित्रांनो, बिग बॉस मराठीचा नवा सीझन आत्ता नुकताच चालू झालेला आहे. तर काल धनक्यामध्ये बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनचा ग्रँड प्रीमियर झाला. त्यामध्ये बऱ्याच जणांना अपेक्षित होते ती लोकं आली किंवा ते स्पर्धक आले. तर बऱ्याच लोकांना अपेक्षित नसलेले स्पर्धक त्या ठिकाणी आले. म्हणजे बऱ्यापैकी काल जर पाहिलं तुम्ही तर रील स्टार असतील किंवा इन्फ्लुएन्सर असतील, या लोकांना जास्त आपण त्या स्पर्धक म्हणून पाहिलेलं आहे. तर असे सगळे एकूण 16 स्पर्धक आलेले आहे. आता त्या स्पर्धकाची नावं सगळ्यांना आता माहीत झालेली आहेतच. ते जर माहीत नसतील तर या व्हिडिओच्या तुम्हाला आय बटनमध्ये तो व्हिडिओ नक्की मिळेल आणि तो तुम्ही पाहू शकता की कोणते 16 स्पर्धक या ठिकाणी आलेले आहेत. तर आज होता बिग बॉसचा या 16 स्पर्धकांचा या बिग बॉसच्या घरातील पहिला दिवस. काय घडलं या पहिल्या दिवसात, तर तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. सर्वात प्रथम तर रात्री बराच वेळपर्यंत हा दिवस जो आहे कालचा ते आल्याचा तो चालला. साधारणतः 5-1 वाजता ते झोपण्यासाठी गेले. पण त्याच्या अगोदर जो विषय चर्चेचा झाला की तिथं सर्वात जास्त इनिशिएटिव्ह जे घेण्यात आलं ते वर्षाताईकडून घेण्यात आलं. त्या ठिकाणी त्या म्हणाल्या की या बाजूला मुली झोपतील किंवा त्या बाजूला मुलं झोपतील. त्यावेळेस त्यांनी सांगितलं जान्हवीला की तू त्या बाजूला झोप, हा बेड सोड म्हणून. पण जान्हवीने म्हटली की नाही, मी माझा जो सिंगल बेड आहे तो नाही सोडू शकत. आणि निकी तांबोळी देखील म्हटली की मला इकडं मुलांच्या बाजूला झोपण्यास किंवा त्यांच्या बेडच्या दुसऱ्या बाजूला झोपण्यास मला काहीही प्रॉब्लेम नाही आहे. तेव्हा कुठंतरी ज्या इनिशिएटिव्ह वर्षाताई घेत होत्या किंवा घेण्याचा प्रयत्न करत होत्या, त्याला कुठंतरी एक दुसरा भाग दाखवण्याचा प्रयत्न किंवा त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय की जान्हवी असेल, निक्की असेल यांनी घेतला. आणि एक त्यांचा वेगळा स्टँड घेऊन त्यांनी ठरवलं की असं आपण जो आहे तो बेड सोडणार नाही आहोत. अशा पद्धतीने तो जो दिवस आहे तो संपला. आणि जेव्हा दुसरा दिवस उजाडला तेव्हा बिग बॉसचे सरप्राईज जे आहेत ते चालू झाले. पहिलं म्हणजे बिग बॉसच्या घरामधलं पाणी गेलं. म्हणजे कुठंही कोणाला पाणी मिळत नव्हतं. म्हणजे अक्षरशः सकाळी दात घासायला सुद्धा कोणाला पाणी मिळत नव्हतं. त्यानंतर मग असे जुगाड करून काही जणांनी दात घासले, काही जणांनी दात तसे ठेवले. दुसरी गोष्ट, बिग बॉसच्या घरामध्ये अजूनही कोणतंही जेवण किंवा जेवण बनवण्यासाठी लागणारे पदार्थ हे दिले गेले नव्हते. तर त्यासाठी सुद्धा सगळे तळमळत होते. त्यावेळेस असं झालं की निकी तांबोळी वगैरे सगळे बाहेर बसले होते. तर त्यावेळेस ते म्हणाले बाकीचे लोक की चला सगळेजण मिळून इनिशिएटिव्ह घेऊया. तेव्हा निकी म्हणाली की नाही, मला वाटत नाही आहे की जावं सगळ्यांनी मिळून आपण एकत्रपणे काही करावं, असं निकी म्हणाली. आणि त्याच्या बाजूला अजून जे 1-2 जण होते ते पण तेच म्हणाले की आम्ही काय नाही वाटत, बघू काय होईल ते होईल, सगळ्यांचंच होईल. मग फायनली आपण त्या ठिकाणी पाहतो की वर्षाताई म्हणा किंवा हे सगळेजण एकत्र येतात. बिग बॉसला म्हणतात की बिग बॉस पाणी चालू करा किंवा जेवण आम्हाला द्या काहीतरी. मग तेव्हा बिग बॉस त्यांना म्हणतात की मला तुमच्या तोंडचं पाणी पळवायचं आहे किंवा मी आता तुमचं फक्त दाखवले तुम्हाला की कसं पाणी नसल्यावर होऊ शकतं म्हणून. नंतर बिग बॉस पाणी चालू करतात. त्यानंतर बिग बॉस जे आहेत ते जे त्यांचा एरिया आहे पूर्ण याचा गार्डन एरिया, त्याच्यामध्ये एक लॅविश असा ब्रेकफास्ट तयार करतात किंवा ब्रेकफास्टचा एक टेबल लावतात. आणि हे सगळं पाहून अक्षरशः सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. पण त्यावेळेस बिग बॉस म्हणतो की याला तुम्ही हात लावू शकत नाही. तेव्हा त्यांचा पुन्हा एकदा त्यांचा हिरमोड होतो की एवढं नाश्ता भारी दिसतोय, सगळ्यांना बरा असा वास घेऊन सगळे असं तोंडात सगळ्यांच्या पाणी सुटलं होतं, पण हात लावू शकत नाही. त्यानंतर मग बिग बॉस म्हणतो की आता हा नाश्ता म्हणा किंवा काही असेल तुम्हाला जेवणाचं साधन मिळणार आहे, पण त्यासाठी एक महत्त्वाचा टास्क तुम्हाला या ठिकाणी मी देतोय. तो टास्क काय होता? तो टास्क असा होता की तुम्ही 16 जण मिळून असे 3 लोक काढायचेत की जे स्वतःचा निर्णय घेण्यास असक्षम आहेत किंवा जे स्वतःचा डिसिजन घेऊ शकत नाहीत. मग याच्यावरून झाली खऱ्या अर्थाने या घरात पहिली गट पडण्यासाठी किंवा वादावादी होण्यासाठी सुरुवात म्हणावं, असा पहिला टास्क दिलेला आहे बिग बॉसने. मग त्यात बरेच जणांची बरीच मतं आली. त्यात जास्त करून जे आहे सर्व लोकांनी जो आहे तो आपला सूरज चव्हाण याला मत दिलेलं आहे की सूरज चव्हाण हा बोलतो भारी किंवा कॉमेडी करतो भारी, पण तो डिसिजन घेण्यासाठी कमकुवत आहे. तो काही डिसिजन घेऊ शकत नाही किंवा त्याला हे सगळं जो वातावरण आहे, जे सगळं त्याला ज्या गोष्टी आहेत त्या त्याला जमत नाही आहेत.
त्यामुळे तो डिसिजन घेण्यासाठी कुठेतरी कमकुवत आहेत. दुसरी एक गोष्ट आहे, दुसरी जी व्यक्ती आहे ते नाव घेण्यात आलं ते म्हणजे इरिनाचं. आता इरिना जी आहे तिला मोस्टली मराठी कळत नाही, तिला इंग्लिश ट्रान्सलेट करावं लागतं आणि सगळ्यांना असं म्हणणं आलं की तिला जास्त करून जे आहे ते बोलता म्हणजे तिचं मत मांडता येत नाही. खरं तर आदल्या दिवशी रात्री जी आपली अंकिता आहे तर अंकिता बाहेर स्वतःशीच पुटपटत होती की हिला आता आपण काय मराठी शिकवायचं का, आणि हिच्यामुळे एक मराठी स्पर्धकाची जागा गमावलेली आहे, किंवा हिच्याऐवजी एखादा मराठी दुसरा स्पर्धक आला असता तर चांगलं झालं असतं. आता हिला मराठीसुद्धा येत नाही आणि आता मला मराठी शिकवत बसायचं का, असं कुठंतरी अंकिता या संदर्भाचं वाक्य हे आदल्या रात्री देखील म्हटली होती. तर मग परत मुद्द्याकडे येऊया. तर मग बऱ्यापैकी सगळ्या जणांचं नाव हे इरिना येतं. तर आता तिसरी व्यक्ती कोण यावर बऱ्याचपैकी वाद होतो. आता त्यात बऱ्यापैकी वाद झाल्यानंतर त्यातले एक जे आहे आपले धनंजय पवार हे म्हणतात की मी माझा स्वतः म्हणतोय की मी डिसिजन घेण्यासाठी तयार म्हणजे कमकुवत आहे किंवा डिसिजन मी घेऊ शकत नाही, तर तुम्ही तिसरी व्यक्ती म्हणून माझं नाव द्या. तर बाकीच्यांना खरं तर हे मान्य नसतं की बाबा तुम्ही तुमचा स्टँड घ्या. जान्हवी पण म्हणते की तुम्ही तुमचा स्टँड घ्या, तुम्ही भांडा, जे गोष्ट तुम्हाला पटत नाही ती गोष्ट हे करा. पण काही भांडण्याच्या मनस्थितीत नसलेला किंवा त्याला अजून त्या गोष्टीचं नॉलेज नाही आहे किंवा धनंजय यांना, त्यामुळे ते म्हणाले की नाही ठीक आहे, मी तिसरी व्यक्ती म्हणून मी तयार होतो. मग अशा पद्धतीने वर्षाताई ह्या 3 जणांची नावं सांगतात बिग बॉसला की हे 3 जणं निर्णय घेण्यास असक्षम आहेत. तर बिग बॉस देखील म्हणतात की इरिना असेल किंवा सूरज असेल यांच्या चेहऱ्याकडे बघून त्यांना हा डिसिजन मान्य नाही असं वाटते. पण धनंजय यांनी हा निर्णय घेतला, हा त्यांचा मोठेपणा आहे, या निमित्तानं टाळ्या वाजवा. अशा पद्धतीने एक त्याची खिल्ली उडवण्यात आली आहे धनंजय पवारची की बाबा तू तुझा स्टँड घे, असं बिग बॉसला त्यांच्या या म्हणण्यातून सांगायचं होतं. तर अशा पद्धतीने हे 3 व्यक्ती सूरज चव्हाण, इरिना आणि धनंजय पवार हे 3 लोक निर्णय घेण्यासाठी अक्षम आहेत असा सगळ्यांनी मिळून एक निर्णय होतो. मग आता या तिघांचं काय होणार हे बिग बॉसच्या उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. खरं तर आत्ता त्याचा प्रोमो देखील दाखवला आहे की उद्या जे आहे त्यांना एक खोली देणार आहे आणि या तिघांना त्या जे पैसे त्यांना दिलेले, बिग बॉस जी करन्सी दिलेली आहे या करन्सीच्या माध्यमातून यांना या पैशातून सर्व घरासाठी लागणाऱ्या गोष्टी खरेदी करायच्या आहेत. आणि हे कोण करणार आहेत, तर ह्या 3 व्यक्ती की ज्यांना सगळ्यांनी निर्णय घेता येत नाही म्हणून त्यांची नावं दिलेली आहेत. ह्या 3 व्यक्ती उद्या घरासाठी खरेदी करणार आहेत. तर मग आता यांनी केलेली खरेदी सगळ्यांना पटते का, ते किती पैसे वाचवू शकतात, किती पैसे घालवतील, ते निर्णय योग्य घेतील का, हे आपल्याला आता येत्या भागातच कळेल, म्हणजे उद्याच्या भागात कळेल. तर तुम्हाला काय वाटतं, हे जे तिघं आहेत हे खरंच निर्णय घेण्याच्या कॅपॅसिटीचे नाही आहेत का? तुमचं मत आम्हाला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू